सन 2024-25 हे वर्ष महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची कन्याशाळा वाई शतक महोत्सवी व नवीन मराठी शाळा वाई सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून एकत्र साजरे करणार आहोत। तसेच याचा शुभारंभ 20 जून 2024 रोजी सकाळी 7 वाजता चित्ररथ व प्रभात फेरी काढून करणार आहोत, असे प्रभाकर सोनपाटकी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। या कार्यक्रमास श्री शेखर मांडे महाप्रबंधक वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद पुणे हे प्रमुख अतिथी, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव असणार आहेत। सोनपाटकी यांनी नवीन मराठी शाळा आणि कन्याशाळा वाई यांच्या कामगिरीबद्दल सविस्तर माहिती दिली। या शतक महोत्सवाचे अध्यक्ष श्री प्रभाकर सोनपाटकी असणार आहेत। कार्याध्यक्षा सौ उमाताई जोशी, डॉक्टर स्वाती देशपांडे, मृणाल वैद्य, रश्मी शेवडे, मुग्धा वैद्य यांची निवड करण्यात आली आहे। 9 नोव्हेंबर 2024 रोजी महर्षी कर्वे पुण्यतिथी निमित्त महामेळाव्याचे आयोजन केले आहे। नमस्कार। आज कन्या शाळेचा शताब्दी महोत्सव आणि नवीन मराठी शाळेचा सुवर्ण महोत्सव याची माहिती देण्याकरता पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। ...1925 साली वाईतील काही समाज धोरणांनी कन्या शाळेची स्थापना केली। त्यामध्ये प्रामुख्याने बापूसाहेब काथोटे आणि बापूसाहेब दातार हे दोन रिटायर्ड जज होते। त्यांनी हा पुढाकार घेतला आणि शाळेची स्थापना केली। पुढे 1949 साली अशी स्थिती निर्माण झाली की ती शाळा चालवणं अशक्य झालं, खूप अडचणी होत्या, कारण महिलांची शाळा चालवणं हे त्या काळात खूप अवघड होतं। म्हणून ती महर्षी कर्वे शिक्षण संस्थेकडे देण्याचा विचार झाला आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी भूमिका बजावली ते स कृ भट, म्हणजे आपल्याकडे जे अशोकराव भट होते त्यांचे वडील, आज त्यांचे अशोकरावांचे चिरंजीव आमच्याकडे कमिटी सदस्य म्हणून पण काम करतात। महर्षी दोंडो केशव कर्वे आपल्या सगळ्यांना माहिती की त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी 1896 साली काम सुरू केलं। साताऱ्यामध्ये आणि वाईमध्ये ते 1922 साली आले होते। साताऱ्यामध्ये शाळा सुरू झाली, कन्या शाळा, आणि 2 वर्षापूर्वी सातारचा शताब्दी महोत्सव साजरा झालेला आहे। पण वाईमध्ये अण्णा आले होते आणि आपला जो गणपती घाट आहे की जिथे वसंत व्याख्यानमाला चालते त्याच ठिकाणी एक सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये अण्णांनी हा विषय मांडला की वाईमध्ये सुद्धा कन्याशाळा सुरू व्हावी। परंतु त्यावेळच्या जे श्रोते होते आणि जे इथले नागरिक होते त्यांनी या गोष्टीला विरोध केला। त्यामुळे 22 साली सातारा शाळा सुरू झाली, परंतु आपल्याकडे सुरू झाली नाही। पुन्हा पण अण्णांनी चिकाटी ठेवली आणि अण्णा पुन्हा 24 साली आपल्या इथे आले वाईमध्ये, पुन्हा त्या सगळ्या नागरिकांशी बोलले आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या 2 धोरणांनी लक्ष घातलं आणि ही शाळा सुरू झाली। शाळेचे पहिले दिवस फारच अडचणीचे होते, म्हणजे कित्येक शिक्षक हे त्यावेळी विना वेतन किंवा कमी वेतन घेऊन शिकवत होते। विद्यार्थी संख्या कमी होती, कारण मुलींच्या शिक्षणाला प्रामुख्याने मोठ्या मोठ्या व्यक्तींचा पण विरोधच होता की इंग्रजी शिक्षण देऊन त्यांना आम्ही मडमा बनवणार नाही किंवा मॅडम बनवणार नाही, अशा प्रकारची एक भूमिका। आणि वाई हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक कर्मठ गाव होतं। हळूहळू त्याच्यामध्ये आता बदल खूप झाले, पण पूर्वीचा काळ जो होता हे वाई हे कर्मठ लोकांचं गाव होतं आणि त्याच्यामुळे या गोष्टीला विरोध झाला होता। पण अण्णा पुन्हा इथे आले आणि त्यांनी प्रयत्न केले आणि 1925 साली ही शाळा आपल्याकडे सुरू झाली। 1949 साली ही शाळा संस्थेकडे वर्ग झाली। या शाळेचा जो प्रवास आहे 1950 साली रौप्य महोत्सव पण झाला। या शाळेचा जो प्रवास आहे तो खूप खडतर होता, अनेक अडचणींवरती मात करत या संस्थेचा इथपर्यंत प्रवास झालेला आहे। आणि आता आपण 20 तारखेला कन्या शाळेचा शताब्दी महोत्सव आणि नवीन मराठी शाळेचा सुवर्ण महोत्सव असा एकत्रित कार्यक्रम घेतलेला आहे। वर्षभर या दोन्ही संस्थांचे स्वतंत्रपणे काही कार्यक्रम होतील, विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल स्वतंत्रपणे, परंतु हा एक कार्यक्रम आपण एकत्र घेतलाय। आणि 9 नोव्हेंबर 2024 रोजी आपण महिलांचा मेळावा घेतलेला आहे, तो महामेळावा असणार आहे। त्याच्यामध्ये या दोन्ही शाळा एकत्रितरित्या भाग घेतील। आपल्याकडे सध्या या परिसरामध्ये 3000 मुले आणि मुली शिकतात। त्यातली मुलांची संख्या 20% आहे आणि मुलींची संख्या 80% आहे, कारण आपल्याकडचं विजन इंग्लिश मीडियम स्कूल
आणि नवीन मराठी शाळा आणि बालक मंदिर हे को एज्युकेशन आहे, तिथे मुलांना पण प्रवेश आहे. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त मुलींसाठी आहेत. नवीन मराठी शाळा 1973 साली व्यंकटेश उर्फ वसंत केशव देशपांडे यांच्या प्रेरणेतून सुरू झाली आणि त्यावेळी मालतीबाई देशपांडेंचं पण त्यांना खूप मोठं सहकार्य मिळालं आणि ती पण शाळा सुरू झाली. त्याही शाळेची आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या शाळेमध्ये प्रामुख्याने ज्या 2 मुख्याध्यापकांनी खूप मोठं काम केलं त्याच्यामध्ये काशीताई नातू, आपल्या सगळ्यांना माहिती, त्यांना राष्ट्रपती पुरस्कार पण मिळाला होता, आणि मालतीबाई देशपांडे, या दोघांचं नियोजन, कामाचं स्वरूप हे खूप मोठं आहे आणि या संस्थेला इथपर्यंत प्रवासात आणण्यात त्यांचं खूप मोठं योगदान या ठिकाणी झालेलं आहे. शिवाय या ठिकाणी ज्या शाळा समिती आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अनेक लोकांनी काम केलं, अनेक देणगीदार आपल्याला भेटले. प्रभोणे वकिलांचे खूप मोठं त्या काळात सहकार्य संस्थेला झालेलं आहे. जे शाळा समिती सदस्य होते आणि अध्यक्ष होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने शैलजा भट, पोपटलाल ओसवाल, डॉक्टर अभय देशपांडे. आणि या संस्थेमध्ये एक पद्धत आहे की आजन्मसेविका म्हणून एक पद असतं आणि तीही व्यक्ती संपूर्ण परिसराचं काम अतिशय सेवेने करत असतात. त्याच्यामध्ये इथे काम केलेल्यापैकी पांडुरंग दिवेकर, प्रज्ञाताई कुलकर्णी आणि स्वाती शेंडे यांनी खूप मोठं काम या शाळेच्या वाढीसाठी केलेलं आहे. त्यांचाही उल्लेख करणं माझं कर्तव्य आहे. त्याचबरोबर BG शिर्के यांनी या संस्थेला मदत केलेली आहे. लक्ष्मणशास्त्री जोशींचं नेहमी याला सहकार्य असायचं आणि अशा पद्धतीने ही शाळा आजचा हा जो काळ आहे हा पाहते आणि सुवर्ण महोत्सव आणखी शताब्दी महोत्सव हे आम्ही साजरे करतो.